ठाणे द्रुतगती मार्गावर टँकरमधून रस्त्यावर ऑइल सांडल्याने त्या ठिकाणी अनेक अपघात झालेत। मध्यरात्रीपासून अपघात झाल्याने पोलीस आणि अग्निशामक दलाची मात्र धावपळ झाली। अपघात टाळण्यासाठी रस्त्यावर माती टाकली। एकाच लेनवरून वाहतूक सध्या सुरू आहे आणि अपघात टाळण्यासाठी रस्त्यावर माती टाकली जाते। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी निकेश शार्दूल आपल्या सोबत जोडलेत। निकेश, एकाच लेनवरून सध्या वाहतूक सुरू आहे, कदाचित वाहतूक कोंडी सुद्धा मोठ्या प्रमाणात झाल्या असेल, मात्र ऑइल सांडल्याने अनेक अपघात झाल्याचं कळतंय। काय याबाबतची अधिकची माहिती आहे? नक्कीच, कारण ही मध्यरात्रीची घटना आहे। मुंबईहून ठाण्याकडे येणारा जो एक टँकर होता तेलाने भरलेला, त्याचा काही प्रमाणात तेल जे आहे ते रस्त्यावरती सांडल्यामुळे अनेक अपघात जे आहेत ते रात्रभरात घडलेले आहेत। मध्यरात्रीपासून मुंबईचे पोलीस असतील किंवा अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते त्यांची धावपळ जी आहे ती सध्या तरी पाहायला मिळते। विक्रोळी पोलीस स्टेशन असेल किंवा मुंबईचं जे अग्निशमन दलाचे जे जवान आहेत ते हायवेवरती सध्या माती टाकण्याचं काम जे आहे ते सुरळीत केलेलं आहे। त्यामुळे मुंबईवरनं ठाण्यातनं येणारा जो मार्ग जो आहे, द्रुतगती मार्ग आहे, तो पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेला आहे। एका रस्त्यावरनं जो वाहतूक जी आहे ती सध्या तरी सुरू आहे, त्यामुळे एका रस्त्यावरती पूर्ण मोठ्या प्रमाणात वाहतूक जी आहे ती झालेली पाहायला मिळते आणि लवकरात लवकर हे माती टाकून हा मार्ग सुरू करण्याचा प्रयत्न जे आहे ते प्रशासनाकडनं करण्याचे पाहायला मिळत आहे। नक्कीच निकेश, खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। हा अपघात झालेला आहे वाशिमच्या बाबुळगावात 14 कारमधून रस्त्यावर ऑइल सांडल्याने अनेक अपघात ठाण्यामध्ये घडले।